शिक्षणानिमित्त मी पुण्याला आलो होतो. सुरुवातीला इथे मी माझ्या मित्राच्या रूमवर राहायचो. पण माझ्या मित्रांना फार वेगवेगळ्या सवयी लागल्या होत्या. यामुळे माझा अभ्यास अजिबात होत नव्हता. काही मित्र कंपनीत कामाला होते, तर काही शिक्षण घेत होते. कंपनीत काम करणाऱ्यांचं कसं तरी भागायचं, पण शिक्षणासाठी आलेले मुलं घरच्यांकडून पैसे घेत होते आणि अभ्यास मात्र पाहिजे तसा करत नव्हते. माझ्या घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी कॉलेजनंतर एका दुकानात काम करत असे. यामुळे माझं रूमचं भाडं व शिक्षणाचा खर्च कसा तरी भागवायचो. माझ्या घरच्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की, रमेश, तू पुण्याला चाललास खरा, पण शिक्षणाचा सारा खर्च तुलाच करावा लागेल. यामुळे मी माझं काम करून शिक्षण घेत होतो. पण आमच्या रूमवर खूप मुलांची गर्दी झाली होती. शिवाय ते पाहिजे तसा अभ्यास करत नव्हते. यामुळे मी एखादी छोटी रूम माझ्यासाठी शोधत होतो. मला वाटलं होतं आपले 2 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण आपल्याला अभ्यासाच्या वेळी डिस्टर्ब व्हायला नको. माझ्या मित्राला हे समजल्यावर ते माझ्यावर खूप नाराज झाले होते. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की माझा इथे अजिबात अभ्यास होत नाही. यामुळे मी दुसरीकडे चाललो आहे. आपले मित्रत्वाचे संबंध असेच राहतील. फक्त अभ्यासामुळे मी चाललो आहे. तुम्ही याचं काही वाईट वाटून घेऊ नका. माझ्या अशा बोलण्यामुळे मित्रांनीही मला रूम सोडण्याची परवानगी दिली होती. कॉलेजपासून थोड्याच अंतरावर मला एक रूम मिळाली होती. माझ्या एकट्यासाठी ती खूप चांगली होती. घराची मालकीण शेजारीच राहत होती. शिवाय ती एकटीच होती. तिचा नवरा बाहेरगावी नोकरीसाठी होता. तो महिन्यातून फक्त एकदाच येत असे. मी त्या मालकिणीला काकू म्हणत असे. मला पाहिल्यावर ती खूप खुश झाली होती. माझ्यापेक्षा तिचं वय खूप होतं, पण दिसायला ती खूपच सुंदर होती व तब्येतीने थोडी जाड होती. माझ्या डोक्यात तिच्याविषयी खूप चांगला विचार होता, कारण मी अभ्यास करण्यासाठी इकडे आलो होतो. माझं रोजचं काम आणि शिक्षण पाहून तिला वाटलं, मुलगा खूप मेहनती आहे आणि प्रामाणिकही आहे. पण हळूहळू तिचं वागणं खूप बदलू लागलं होतं. ती माझ्याकडे वेगळ्याच कामासाठी पाहत होती. तरीही मी खूप दुर्लक्ष करत होतो. मला वाटायचं काकू थोडी वयस्कर आहे. तिला या वयात त्याची गरज नसेल. पण तिचा नवरा महिना येत नव्हता. यामुळेच ती माझा आधार घेऊ लागली होती. माझ्या छोट्या रूममध्ये ती तास येऊन बसायची. यामुळे मला कधी कधी वाटायचं, आपण आगीतून उठून फुफाट्यात येऊन पडलो की काय. माझ्यासारख्या तरुण पोराचं तिला खूपच आकर्षण होतं. हळूहळू ती माझ्याकडे खूप आकर्षित झाली होती. आपण एवढ्या पुढे गेलो हे मला समजलं देखील नाही. त्या काकूने हळूहळू माझ्याकडून सर्व काही उपभोगलं होतं. यामुळे मी चांगलाच तिच्या जाळ्यात अडकलो होतो. आता इथूनही रूम बदलावी म्हटलं तर आपले मित्र काय म्हणतील. यामुळे मला तिथून हलताच येत नव्हतं. नंतर तिने माझ्याकडून रूमचं भाडंही घेणं बंद केलं होतं आणि त्या बदल्यात ती माझ्याकडून वेगळंच काम करून घेत असे. पुण्यात शिक्षणासाठी आलो खरा, पण आपल्याकडून वेगळंच काम व्हायला लागलं. यामुळे नेमकं काय करावं या प्रश्नाचे उत्तर मी शोधू लागलो होतो. अखेर काही दिवसांनी पुन्हा मी त्याच मित्राच्या रूमवर गेलो, ज्यांना मी काही दिवसापूर्वी सोडून आलो होतो. तिथे गेल्यावर आहे त्या परिस्थितीत मी आता मुकाट्याने अभ्यास करू लागलो. माझे मित्र मला सतत म्हणायचे, अरे वेड्या, तिथे तुझी खूप मजा होती. रूम भाडं न देता तरीही तुला सर्व काही मिळत होतं. या सर्वावर पाणी सोडून पुन्हा तू आमच्याकडे येऊन राहतोस. त्यांच्या या प्रश्नाला मी उत्तर दिलंच नाही, कारण या प्रश्नाचे उत्तर मी दिलं असतं तर आमचं बोलणं खूप लांबलं असतं आणि कदाचित आमचं भांडणही झालं असतं. यामुळे आहे त्या परिस्थितीत मी आता राहू लागलो होतो, कारण माझ्याकडे आता दुसरा पर्याय उरलाच नव्हता.